श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 15. आपण अगोदर सारांश रूपात सांगून नंतर मूळ अध्याय सांगणार आहोत. अध्याय 15. सारांश. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते. सारेच शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु तिथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलवले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले. सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदामध्ये व शास्त्रातही सांगितले आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली. आमचे विषय सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हा जवळ यावे. बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ. तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे. अशा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरुआज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर नरसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. श्री स्वामी समर्थ. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परीसा. साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येते श्री गुरुजवळी. वर्तमानी खोटा कळी, सकळ ही शिष्य होऊ म्हणती. तैसे श्री गुरुमूर्ती एक, राहिले गुप्त कारणिक. वर मागतील सकळिक, नाना याती येऊनिया. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शकेवर. पाहुणी भक्ती पात्रानुसार, प्रसन्न होय प्रेसा. सकळ शिष्या बोलवणी, निरोप देती नरसिंह मुनी. समस्त तीर्थ चरोणी, यावे भेटी श्रीशैल्या. ऐकुनी श्री गुरुचे वचना, समस्त शिष्या धारिती चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा, का उपदेशी आम्हासी. श्री गुरु म्हणती शिष्यासी, तुम्ही आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवशी, एक ठाई वास करीत. चतुराश्रम केहुनी, चरावी तीर्थभवनी. तेने मनी स्थिर होऊनी, मग राहावे एक स्थानी. बहुधान्य नाम संवत्सरासी, येऊ आम्ही श्रीशैल्यासी. तेथे आमचे भेटीसी, यावे तुम्ही सकळिक हो. शिष्य म्हणती श्री गुरुच, तुमचे वाक्य आम्हा परिस. जाऊ आम्ही भरवसे, करू तीर्थ भूमीवरी. जावे आम्ही कवणार तीर्था, निरोप द्यावा गुरुनाथा. तुझे वाक्य दृढ चित्ता, धरुणी स्वामी जाऊ स्वामिया. ऐकुनी शिष्याचे वचन, श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण, तीर्थयात्रे शिष्यासी. या ब्रह्मांड गोलात, तीर्थराज काशी विख्यात. तेथे तुम्ही जावे त्वरित. सेवा गंगा भागीरथी, यमुना सरस्वती. करुणा नदी कुशावती, देवे नदी कृष्णा वेणीख्याता. असती नद्या मनोहर, चंद्रभागा रेवतीसी. शरयू आणि गोमतीसी, वेदिका नदी कौशिकेसी. नित्यजला मंदाकिनी, जेथे नदी संगम असती. तेथे स्थाने पुण्यमिती. त्रिवेणी स्थान फळे असती, नदी संगमी स्थान करा. बदरी तीर्थ नारायण, नदी असती अति पुण्य. कुरुक्षेत्री करा स्थान, अनंत शैलयात्रेसी. देवनदी म्हणजे एक, असे ख्याती भूमंडळिक. 15 गावे तटाक, यात्रा तुम्ही करावी. मरुद वृद्धा नदी थोर, असी क्रिमुधुमतीर. पयस्वती घृतवती तीर, तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी, श्रीरंग पद्मनाभेश्वरी.
पुरुषोत्तम मनोहरी नेमिषारण्यी तीर्थसे पुष्कर तीर्थ वेरोचनी सनिहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तगाळ टाकेसी योजने 6 पर्येसी तेथील महिमा आहेसी वाजपेयी तितुके पुण्य अमरजा संगमात कोटी तीर्थी असती ख्यात वृक्ष असे अश्वत कल्पवृक्ष तोची जाणा तया अश्वत सन्मुखेसी नरसिंह तीर्थ पर्येसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थसे पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बरवेत पुरी गानंग तीर्थ सता तथा चांग अष्टतीर्थ मनोहर तेथे जे अनुष्ठान करती तया इष्टार्थ होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयती कायनो हे मनकामना तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्माची सिंह राशी बृहस्पती येतो तीर्थ संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊनिया एक होय कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येते भागीरथी तुंगभद्रा तुळांगती सुरनदी प्रवेश पर्येसा कन्या राशी सूर्येता मलप्रभा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता पर्येसी 60 जन्मा विप्रवंशी उपजे नर पर्येसा लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे समस्ता तीर्था समान असे अनिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा पक्षीतीर्थी असे बरवे रामेश्वर धनुकोष्ठी उद्नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथा सनिधम पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ पर्येसी दक्षिण काशी करवीर स्नान थान तया सानिध्य से ठाव कोल्हा ग्रामीण सिंह देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातिरी भक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती जरी तेची ईश्वरी एकता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान प्रयागहुनी पुण्यधिक विश्वामित्र ऋषी ख्याती तपसाथान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेत शृंगी पख्याती उत्तरवाहिनी कृष्णासे तया स्थानी स्नान करिता काशी हुनी शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी युगे फळसे आणि कसे तीर्थ बरवे केदार शुरा ते पहावे पिठापुरी दत्तात्रय देव वाससे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्तऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्म मागुती संक्रांती कर्काटक धरुणी त्या जावे तुम्ही मास धोणी नदी तिरी वास करुणी राहता त्यासी दोष नाही त्यामध्ये विशेष त्या जावे 3 दिवस स्वरजस्वला नदी सुरस महानदी येणे परी ग्रीष्मकाळी सर्व नदीच रजस्वला 10 दिवस वापी कुपतटांकास एक रात्र वर्जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे साधारण तुम्हासी सांगितले तीर्थ पर्येसी जे जे पाहाल दृष्टीसी विधीपूर्वक अचरावे 19 श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करती नमन गुरु निरूप घेऊन निगती शिष्य सकळिक सिद्ध म्हणे नामधारकासी निरूप घेऊन श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गोप्य रूपे गुरु चरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानू जे ऐकती भक्तजनू लादती चारी पुरुषार्थ इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामकदारक संवादे तीर्थयात्रा निरूपम नाम 15 श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 53 अध्याय 16 सारांश सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरु सेवेसाठी
श्री गुरूंच्या जवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्यांचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा, ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुणानुगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. अष्टसिद्धी आपल्याला वंश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरु सेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी दौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्यांची पुढील कथा सांगितली. दौम्य ऋषी आपल्या एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा. तेथील पिकांचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, जोडणी वगैरे कामे करून धान्य पोतामध्ये भरून ठेवले. ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमाकडे आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना. परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला. म्हणून त्याने रेड्याला गाडीपासून सोडवले. शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे सौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याचा अविचारांपासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरु असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याचप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धास्य सेपुसत सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारुणी शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपाशी, पुढे कथा वर्तली केसी, विस्तारावे दातारा. गुरुचरित्रकामधेनु सांगेन तुझ विस्तारुण, श्री गुरु राहिल गोप्य होऊन, वैश्वसुरा सानिदेसी, समस्त शिष्य तीर्थेसी, स्वामी निरूपे गेले परेसी, होता आपण गुरुपाशी, सेवा करीते अनुक्रमे, संवत्सर एकतया स्थानी, होते गोप्य श्री गुरुमुनी, अंबा आरोग्य भवानी, स्थान बरवे मनोहर, असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मणे कमुनी, श्री गुरु ते देखोनी, नमन करी भक्तिभावे, माता ठेवणी चरणावरी, स्रोत करी नानापरी, स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो, गुरूंची सेवा बहुत दिवस, केली नाही सायास, याची कारणे मानस, स्थिर नवे स्वामिया.
ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती दुःखे दाटला मिती एक स्वामी गुरुराया ऐकुनी मुनीचे वचन श्री गुरुपुसती हासून झाला तू केवी मुनी गुरुविन सांगमज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता पणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य माते गांजले अनेक कृत सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी येणे परी बहुत दिवशी होता तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपणी आलो तयावरी ऐकुणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हस्य वदन म्हणती एक ब्राह्मण आत्मघातकी तुझे होसी न विचारती आपले गुण तू ते केचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परेसा आपले गुरूंचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्ष ज्ञान केचे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असता निधानू का हिंडो वे राणा रानू गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी संतुष्ट विता श्री गुरुसी अष्टसिद्धी आपले वशी क्षण लागता प्रेयसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकुणी श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून विनवितीचे कर जोडून करुणा वचने करुणिया अज्ञान माया विष्णून नेहने गुरु कैसा कवण सांगा स्वामी प्रकाशून ज्ञान होय पणासी करुणा वचन ऐकुणी श्री गुरुनाथ संतोषुनी सांगता ती विस्तारुणी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता हे कोणी तोची जाण परम गुरु गुरुविरीची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने इतर तीर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक अधिपर्वी सैनिक गुरुसेवा भक्तिभावे द्वारावरती तीर्थे पर्येसा विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया एक करुणी पांचाळ दुसरा वेद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी पूर्वी गुरूंची सिरीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे पाहुनिया अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मन कामना प्रविती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एक दिवशी निरोप दिदला एक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊनी राणी वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती ते खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरूप घेता गेला शिष्य धावता तटकांती असे पाहता कालवा थोर वाहतसे जेते उदक असे वाहत अति दरारा गर्जत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणतसे अणुनिया शिळा दगड बांधिता झाला उदकाड पाणी घालते दडादड जाती पाषाण वाहुनिया प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढेवारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे मग मणी विचार करी गुरूंचे शेती न चढेवारी प्राण त्याजीन निर्धारी गुरूंचे वृत्ती निमित्त निश्चय करुणी मानसी म्हणी ध्याता श्री गुरुसी म्हणे आता उपायासी योजनी प्रयत्न करावा उदकांचे प्रवाहात घालिते पाषाण जाती वाहत आपण आडपड म्हणत निर्धारिले त्यावेळी दरडी गाहाती धरी दृढे पाये टेकी दुसरीकडे झाला आपण उदकाड मणी श्री गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी वृत्ताकडे गेले पाणी प्रवाहांचे अर्धे देखा ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरूंची वृत्ती झाली धणी उदक पूर्ण परियेसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मणी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारिता गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे ऐसे म्हणी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सकया म्हणत प्रेमभावे बोलावी येणे परी करुणावचनी पाचारितसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेतोनी मग निघाला येऊन्या श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महर्षी अलिंगुनी अश्वासिले
वर दिला तये वेळी एक शिष्या स्तोममोळी तुंते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्तिभावे करुणिया कृपानिधी दौम्य मुनी आपले आश्रमा नेहुनी निरोप दिदला संतोषुनी विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊनी शिष्य राणा गेला आपले स्थाना अनिक शिष्य धोके जाना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बेद जाना गुरूंची करी श्रूषणा त्यांचे पावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेनेक तुझसी तवा जाऊन अरणिशी वृत्ती आमुची रक्षिजे रक्षुनिया वृत्तीसी आणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे ग्रासी काही निरूप म्हणतसे मंग म्हणे दौम्य मुनी बारे शिष्या श्रोमणी कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुणी खरेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडे साळीसी भरी शिष्या गाडियासी एकीकडे रेडियासी जुंपुणी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपले कश कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राणे तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिकलेसी आपले गळा ओढतसे चिकली रुतला रेडा म्हणूनी चिंता करी बहुमणी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे तैसा सोडुनिया रेडियासी काढले शिष्य गाडियासी ओढिता आपले गळा फासी पडोनी प्राणा तेजू पाहे इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्यांते पाहुणी नयनी कृपा अधिक उपजली सोडुनिया शिष्यांते अलिंगोनी करुणावरिते वर दिदला भीमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरूप घेऊन या घरासी गेला शिष्य प्रियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरूंची सेवा श्रोषण बहु करी प्रियेसा त्यासी असे भूत आहार म्हणून विद्या नव्हे स्थिर त्यासी विचार करीतो गुरु या ते करावा उपायक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य कुरे देणे उनिया राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेउनिया राणी चारवित बहुवस श्रुधा लागताची आपणासी शीघ्र आणिली घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतो सिकारे सूर्य जाता अस्तमानी तव वरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे त्वा म्हणतसे अंगीकारुणी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा हृदा कांत होऊन जाना चिंततसे श्री गुरुसी सरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्रश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोंदन रक्षी येणे परी प्रति दिवशी रक्षुनी आणि गुरे निशी वर्तता ऐसे रे दिवशी पुसता झाला दम्य मुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पृष्टीसी कवणे परी होतसे ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमान्य भिक्षा करीती प्रतिदिन विप्रागरी तेथे देखा भोजन करोनी प्रतिदिवसी गुरे घेऊनी येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांडूनी केवी बक्षी भिक्षा मागुनी घरासी आणूनी द्यावे प्रतिदिवसी मागुती जावे गुरुपासी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरूपे एरे दिवशी गुरे नेहुनी राणासी मागे शिक्षा नित्य जैसी नेहुनी दिदली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवितसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा कंठितसे येणे परी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एक दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली श्रुधा शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणूनी देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणती धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपुणी म्हणे शिक्षा वेळ दोन्ही आणुनी देई घरी पा गुरु निरूपस जेणे परी दोन्ही भिक्षा आणुनी घरी देतो झाला प्रीती करी म्हणे क्लेश न करीच
गुरे सहित राणात असे शिष्य सुधाकांत गोवत्स होते स्तनी पीत देखता झाला तयासी स्तनी पिता वासुरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुधाकांत म्हणून गेला धावत पसरुनिया दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी येऊनी आपले उदरभरी दोन्ही वेळी भिक्षा घरी जे तसे भाव भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण केसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी कवणे परिपुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासी उच्चिष्ट शिर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मती होईन उच्चिष्टेसी दोष असे बहुवसी बक्षू नको अजिचेनी बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे रू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता राणात गळत होते शिर बहुत एका रुईचे झाडासी मने बरपे असे शिर उच्चिष्ट नव्हे निर्धार पान करू धनीवरी म्हणून ते बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये शिरभरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षयात तेने गेले नेत्र धोनी हिंडतसे राणूवणी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोदना गुरे पाहो जाता राणा पडिला एका आडात पडवणिया आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरूंचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धम्य मुनी अजूनी शिष्य न याची का म्हणून गेला राणासी देखते ते गोंदनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धम्य मुनी दोन्ही पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरुप दिदला ते वेळी निरुप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी येऊनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे ते वेळी संतोषुनी धम्य मुनी तया शिष्या अलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होनी शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादी तक्षणेसी आली तया शिष्यांते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी विवाहादी करुणी सुखेसी नांद तैसे म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तंकनाम विख्याती शिष्य तुझा प्रियेसा तोचे तुझा दक्षिणेसी आणील कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जनमेजय राजासी तोची करील पदेशी मारवील समस्त सर्पासी याग करुनिया परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जनमेजया ते कंपेरुण समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनात तक्षण आणिला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा ऐसे तू जाणूनी मानसी होता हिंडसी अविदेसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुणी सृणी चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरूप देता विप्र झाला अति ज्ञाता चरणावरी ठेवणी माता विनवितसे तयावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरूंचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे एकव करिता ऐसे माता मन पतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुनी पाही जीवितवांची वासना नाही प्राण त्याजिन गुरु प्रती ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमोनी निगे वैराग्यसी निश्चय केला प्राण त्याजू अनुत्तम झाला तो ब्राह्मण निर्मळ झाली अंतकरण अग्नी लागला ते जैसे तृण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो दिजवर निघाला द्वेजू कलेवर ओळखोनिया जगद्गुरु पाचारिती त्यावेळी बोलावणी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मणी दुष्कृत्य केले गेली जळुनी एक चित्त करुणी मणी स्मरे आपले गुरु चरण ते वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुझी होसी त्रिमूर्तीचा अवतार
निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तके ठेविता कर दक्षिण तया ब्राह्मणासी परीसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमोळी काय सांगू देव त्या द्विजांचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरूपिती तयासी आमुचे वाक्य तो परेसी जाय त्वरिता आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल बरवसी तोची आपण सत्यमाणी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरूप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरूप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरा सानिध्य कृष्णा प्रशित टाकेसी औदुंबर वृक्ष परेसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परेसा इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरु नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु श्रुषा महात्म्य वर्णनम नामो षोडशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 138 अध्याय 17 सारांश करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे व पुराणे सांगत असे. त्यांची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरण यांचे त्यांना संपूर्ण ज्ञान होते. तो निष्ठेने अन्विक व नित्यकर्माचे आचरण करीत असे. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंद बुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आईवडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवंश झाले. म्हणून तो आपल्या आजोबा आजीकडे राहू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेला त्याच्या काहीच लक्षात राहत नसे. तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार. त्याला शिकवण्याची जिज्ञासा होती, परंतु मंद बुद्धीचा असल्याने त्याच्या काहीच लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, निर्वसना करीत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे. आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मवृद्ध उपहासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यासाठी निघाला. वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जाता असताना त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात. आता मी जगून काय उपयोग आहे. जीव देण्याविषयी मला आता दुसरा मार्गच नाही. असा विचार करीत तो चालत असता बिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही. रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वर मंदिराच्या पाशी आला. देवीचे दर्शन घेतले. अन्नोदक वर्ज करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला. हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैलतीरावर लवकर जा. तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहात पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्री गुरुचे दर्शन झाले. त्याचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्याची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्री गुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्वत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले.
त्याच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते, तद्वत श्री गुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असा असतो जे ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. मूळ अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामकरणी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा. गोप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधुरू चातुर्मास येणे परी. सिद्धस्थानासे गहन भुवनेश्वरी सन्निधान, निविशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमा. वरी करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना. अवेग्रिदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, आणि एक प्रमाणाचरण कर्ममार्गी रथ होता. त्यासी झाला एक सुत मूर्ख असे उपजत, देववशे माता पिता मृत असमाधान होऊनिया. दिवसमान वर्धता बाळ वर्ष 7 झाली केवळ, व्रतबंध करीती कुलाचार तया द्विज कुमार कासी. न ए स्थान संध्या त्यासी गायत्री मंत्र पर्येसी, वेदकेच्या मूर्खासी पशु समान झाला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे, ताव मात्र शिकवी तीक्ष्ण सेवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वजन निंदा करीती सकळ जन, विप्रकुळी जन्मुन ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सोहदर त्यासी विद्या बंधू भ्रातर, सकळिका वद्य होय नर. विद्या असे ऐशा गुणे एखादे समयी विदेशासी, जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याची देह देवत्व पूजा घेई सकळापाशी. एकुणिया ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरूपले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, न ये विद्याची कारण त्यासी काय म्हण करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उधरावे कृपेसी, जरी असेल उपायासी निरूपावे दातारा. परिसोनी ते ब्राह्मण सांगता ती हसून, होईल पुढे तुझ जनन तदी येईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती तुझे लोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी, मणी झाला खेद वे खिन्न म्हणे त्व्याजीना आपला प्राण. समस्त करीती दूषण काय उपयोग वाचुनिया. विल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी पर्येसी, अनदकण घे उपवासी पातला निशी देववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन ते वेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करीतिसे दुःखा, द्वारा सन्मुखा धरणे घेतले त्यावेळी. येणे परी दिवस तिन्ही निर्वाण मन करुणी, अन्नोदकत्व्याजुनी बैसला तो द्विजकुमार. नवे काही स्वप्न त्या गुणी म्हणून कोपे बहुमणी, म्हणे अंबा भवानी का अपेक्षेसी आम्हासी. आक्रोशोनी ते वेळी शस्त्र घेऊन या प्रबळी, आपली जीवा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी. जीवा वाहुनी आंबेसी मागुती म्हणे परीसी, जरी मज तू पेक्षेसी वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोतेजन. एक बाळ ब्रह्मचारी नको कृशो अम्मावरी, असे कृष्णा पक्षिमतिरी त्वरित जाय ते स्थानी. औदुंबराचे वृक्षादळी असे तापसी महाबळी, अवतार कृष चंद्रमोळी तुझी वाचा पूर्वील. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव पर्येसी, जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोणी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात, पहिला तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी. चरणावरे ठेवूनी माथा स्रोत झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती त्यावेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती, ज्ञान झाले त्वरिती जीवा आली तत्काळ. इति श्री गुरुचरितामृत परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकदारक संवादे बिल्लवडी स्थान महिमा वर्णम.
मंदमती ब्राह्मण वरप्रदानम नाम सप्तदशोऽध्यायम्. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 34. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे लिहा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.